देवी शांतादुर्गा केळबाई, तुझा ऐसी नाही कोणी त्रिभुवनी. प्रसन्न परी तू होता, सारे भय जाते पळूनी. छंद मनाला तुझा लाभला, आम्ही करीतो धावा. अखंड शाश्वत प्रेम सुखाचा दे आम्हा ठेवा. अन्न वस्त्र दे वैभव सारे, सुख भोग ही नाना. भक्तजन हे करी प्रार्थना, वंदुनी तव चरणा. श्रीदेवी शांतादुर्गा केळबाई, नमो नमः, नमो नमः. पश्चिमेकडील अथांग सागर, तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे कडे. यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण प्रदेश. कोकण म्हटलं की आठवतो नेत्र सुखद निसर्ग. डोळ्यासमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र. तसाच काहीसा असलेला निसर्ग समृद्धीनं नटलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असलेला वझरे हा गाव. आज आपण याच गावाबद्दल जाणून घेत येथील श्रद्धास्थान ग्रामदैवत श्रीदेवी शांतादुर्गा केळबाई देवस्थानच्या वार्षिक शिमगोत्सवाचे औचित्य साधून लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रस्तुत देवभूमी या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहणार आहोत श्री शांतादुर्गा केळबाई देवीचा महिमा सांगणारी विशेष आख्यायिका. वझरे गाव सुंदर, चहू बाजूंनी हिरवे डोंगर. त्या डोंगरांचे कुंपण माझ्या गावाची शान. या गावात शांतादुर्गा केळबाईचे स्थान. शांतादुर्गा केळबाई अमुची माय, करी भक्तांचे कल्याण. वझरे, खरोखरच या पंक्तींना शोभेल असंच हे गाव आहे. सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्याच्या ठिकाणापासून 4 किलोमीटर अंतरावर, तसेच गोव्याच्या हद्दीपासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत हिरवाईनं नटलेलं 7 वाड्यांचं सुमारे 1500 लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव. जाणकारांच्या माहितीनुसार गावातील मोडके तळे या ठिकाणी भला मोठा झरा आहे. त्यावेळी हा झरा बुजवण्यासाठी मोठ्या वजनाच्या दगडांचा वापर केला गेला होता. पण झऱ्याच्या पाण्याचा ओघ मोठा असल्यामुळे वजनदार दगडही पाण्याच्या ताकदीपुढे टिकले नाही आणि या झऱ्यामुळेच या गावाला वझरे हे नाव पडले असावं. गाव जरी छोटा असला तरी गावाचं नाव राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांमध्ये नावाजलेलं आहे. तसेच नारळी पोकळीच्या बागा, काजूच्या बागा, भात शेतीसाठी गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. पर्यटनाच्या दृष्टीने गावात एक तलाव आहे, त्याला मोडकं तळ या नावाने ओळखलं जातं. या तलावाला पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करण्याची आवश्यकता आहे. हा तलाव सुशोभित झाल्यास या गावात पर्यटनाला चालना मिळू शकते. या गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचबरोबर गावात असलेली स्वच्छ सुंदर घरे, सुस्थितीत असलेले रस्ते, 200 वर्षापूर्वी नेपाळच्या राजघराण्यात आपली कला सादर करणारे गावचं भूषण असलेले सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार कैलासवासी रामकृष्ण वजेबुवा यांचे स्मारक या गावात असून वझरे गिरोडे ग्रुप ग्रामपंचायत, शाळा आणि श्रीदेवी केळबाई शांतादुर्गा देवीचं पंचायतन देवस्थान असल्यामुळे गावात वेगळं चैतन्य पाहावयास मिळतं. श्रीदेवी केळबाई देवी शांतादुर्गा देवस्थान हे शिवकालीन देवस्थान असून 8 चौगुले आणि 12 मानकरी अशी ही 12 पंचायतन देवराहाटी आहे. श्रीदेवी केळबाई मंदिर हे लाकडी कौलारू दगडी बांधकाम स्वरूपात केलेले असून मंदिराची रचना गर्भगृह, चौखाम व सभामंडप अशी हेमाडपंथीय काळात जशी मंदिरांची रचना असायची तशीच आहे. मंदिराचे खांब दगडी व चुन्याचे असून लाकडावर केलेले नक्षीकाम मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. मंदिरात प्रवेश केल्यावर मन प्रसन्न करणारे भक्तिमय वातावरण अनुभवण्यास मिळते. तसेच स्वयंभू श्रीदेवी शांतादुर्गा सातेरी देवी मंदिर रचना ही मुख्य गाभारा व सभामंडप अशी करण्यात आली आहे. वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा या गावाने आजही जपल्या आहेत, जोपासल्या आहेत.
श्री केळबाई देवी मंदिर परिसर हा भव्य दिव्य असून गोवा, माटणी, वजरे, दोडामार्ग या रस्त्याला लागूनच हे मंदिर असल्यामुळे गोव्यातील, परराज्यातील, राज्यातील, पंचकृषीतील भाविक या ठिकाणी जाता येता नतमस्तक होतात. सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणाऱ्या श्रीदेवी केळबाई, श्री शांतादुर्गा देवीचा महिमा अगाध आहे. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशी या दोन्ही देवतांची ख्याती सर्व दूर पसरली आहे. श्रीदेवी केळबाई व श्री शांतादुर्गा देवीचं स्वरूप अत्यंत शांत, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. या देवतांच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःख मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहे, अशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत. भाविकांच्या मनातील इच्छा, इथे बोललेले नवस हे पूर्ण होतातच. यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची वर्दळ पाहावयास मिळते. माझं नाव समीक्षा समीर गावकर आहे. मी या गावची, वद्रे गावची माहेरवाशीण आहे. मला पाडेले गावामध्ये दिलेले आहे. या गावात चिंबोत्सव होतो. त्यासाठी मी इथे ओटी भरण्यासाठी दरवर्षी येते. या गावची ख्याती, या देवीची ख्याती मोठी आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे. हा जो रथोत्सव होतो तो पण नवसाला पावणारा आहे. मला 2-3 वर्ष लग्न झाल्यापासून मूल नव्हतं, पण इथं सांगणं घातल्यानंतर मला मुलगा झाला. श्रीदेवी शांतादुर्गा देवी केळबाई पंचायतन देवस्थानामध्ये इतर देवतांचा देखील समावेश होतो. श्रीदेवी केळबाई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्रीदेवी केळबाईच्या मुख्य मूर्तीसोबत परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहे. देवीच्या समोर डाव्या बाजूला श्रीदेवी सातेरीचा कलश, श्रीदेवी केळबाईचा कलश, श्रीदेवी काळकाई कलश, उजव्या बाजूला अन्य परिवार देवतांचे कलश आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर श्री गणेशाचे स्थान आहे. मंदिराच्या सभा मंडपात उजव्या बाजूला श्रीदेवी सातेरी चव्हाटा देवाची छोटी घुमटी आहे. त्याच्या बाजूलाच चव्हाट्याच्या काखेतल्या देवतेचे स्थान आहे. सभा मंडपात डाव्या बाजूला श्रीदेव पूर्वीच्या वसाची छोटी घुमटी आहे. उजव्या बाजूला पूर्वीच्या वसाची परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहे. मंदिराच्या सभा मंडपात भव्य रंगमंच देखील आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेवी केळबाई चव्हाटा मंदिर, श्रीदेव खोतवस, श्रीदेव जाधववस तसेच मंदिराच्या समोर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या समोरच आंब्याची होळी घातली जाते. श्री पाणियाळो वेताळ देव पाषाणी स्वरूपात स्थित आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला काजऱ्याचा भला मोठा वृक्ष आहे. त्याच्या खाली श्रीदेव तेलमाको देवाचे स्थान आहे. या ठिकाणी तेलाचा अभिषेक केला जातो. तसेच त्याच्या समोर श्री वेताळ देवाचे स्थान आहे. केळबाई मंदिराच्या उजव्या बाजूला श्री महादेवाचं स्थान असून त्याच्या बाजूलाच देवतळी व समोर श्रीदेव उन्बी कुणबी देवतेचे पाषाण आहे. महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला काळकेची माया देवतेचे मंदिर आहे. केळबाई मंदिराच्या उजव्या बाजूला उपहारगृह आहे. तर केळबाई मंदिरापासून 50 मीटरच्या अंतरावर स्वयंभू शांतादुर्गा देवीचं मंदिर आहे. शांतादुर्गा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित असून सभा मंडपात श्री घाडीवस देवतेची छोटी घुमटी व मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन असून डाव्या बाजूला श्री ब्राह्मणेकर देवाचे स्थान आहे. जाणकारांच्या माहितीनुसार हे स्वयंभू देवस्थान असून मंदिरामध्ये उत्सव मूर्ती दगडी पाषाणी स्वरूपात स्थित आहे. जाणकारांच्या माहितीनुसार शांतादुर्गा मंदिराच्या या ठिकाणी पूर्वी जंगल होते. त्यावेळी भटजी लोकांची या ठिकाणी वस्ती होती. त्यांपैकी एकाची गाय या ठिकाणी येऊन एका पाषाणावर पाना सोडत असे. याचा अधिक तपास केला असता हे शांतादुर्गा देवीचं स्थान असल्याचे कळून आले. तेव्हापासून आतापर्यंत भटजी आणि गावकर मानकरी या देवीची पूजा अर्चा करतात. गावातलं प्रमुख दैवत म्हणून या देवतेचं स्थान आहे. कुठल्याही उत्सवाची सुरुवात श्रीदेवी शांतादुर्गा मंदिरातून केली जाते. तसेच श्रीदेव कोळगिरेश्वर, श्रीदेव दुर्गातलो, श्री वावळेश्वर, श्रीदेव काजरेश्वर या सीमेवरील देवतांचा पंचायतन देवस्थानामध्ये समावेश होतो. श्रीदेवी केळबाई व शांतादुर्गा मंदिरामध्ये नित्य नियमाने देवीची पूजा अर्चा केली जाते. श्रीदेवी केळबाई व शांतादुर्गा पंचायतन देवस्थानामध्ये अनेक वार्षिक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा, चैत्रशुद्ध नवमी रामनवमी, चैत्रशुद्ध पौर्णिमेला जागर, वैशाख अक्षय तृतीयेला जागर,
आषाढ शुद्ध पक्ष देसरूड, श्रावण शुद्ध पौर्णिमेला हरिनाम सप्ताह, श्रावण अमावस्येला पूजा जागर, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना, नवधान्य पूजा, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी, कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला श्री महादेव मंदिरामध्ये त्रिपुरारी, पौषमध्ये श्रीदेवी केळबाईचा वार्षिक जत्रोत्सव, माघ व चतुर्दशीला श्री महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी उत्सव साजरा केला जातो. तसेच विशेष सांगायचं म्हणजे या गावात गायची गोठण हा आगळा वेगळा सण साजरा केला जातो. जाणकारांच्या माहितीनुसार फार वर्षांपूर्वी या गावात गुराखी राहत होते आणि त्यांची गुरे ते माळरानावर चरण्यासाठी नेत असत. माळरानावर कुठेही चरून झाल्यावर सर्व गुरे न चुकता माळरानावर असलेल्या वडाच्या झाडाखाली एकत्र येत असत. एकदा गावात गुरांवर रोगाची साथ पसरली होती. त्यात काही लोकांची गुरे दगावली. त्यावेळी सर्व लोकांनी एकत्र येत त्या वडाच्या झाडाकडे रोगाची साथ नाहीशी व्हावी म्हणून सांगणे केले होते. सांगणे केल्यावर त्या रोगाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला. तेव्हापासून आतापर्यंत गुढीपाडव्याला सर्व गावात गुरांची पूजा अर्चा केली जाते व त्या वडाच्या झाडाखाली ब्राह्मण भोजन करून गायची गोठण हा सण साजरा केला जातो. या सर्व उत्सवांमध्ये सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे होळी पौर्णिमेनंतर 9 दिवसांचा शिमगोत्सव. यंदा 2 मार्च 2026ला होळी पौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. प्रथेप्रमाणे होळी पौर्णिमेला सायंकाळी आंब्याची होळी तोडली जाते. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी श्री केळबाई मंदिराच्या समोर होळी उभारली जाते. त्याच दिवशी सायंकाळी चोर ही प्रथा केली जाते. यावेळी लहान मुलांना देवतळीमध्ये स्नान घालून श्रीदेवी केळबाई मंदिरामध्ये त्या लहान मुलांना तिलक लावून मानवले जाते. प्रथेप्रमाणे चोर सोडण्याची प्रथा करत आहोत ती व्यवस्थित पार पाडून घे असे देवीकडे सांगणे करून त्या लहान मुलांना चोर म्हणून गावातील प्रत्येक घरी वाजत गाजत फिरण्यासाठी पाठवले जाते. यावेळी प्रत्येक घरातून त्यांना श्रीफळ देऊन त्यांची पूजा केली जाते. होळीच्या तिसऱ्या दिवशी आगळी वेगळी प्रथा केली जाते ती म्हणजे रथोत्सव. या दिवशी सकाळी लाकडी रथ जोडला जातो. वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या रथाला कोणत्याही खिळ्यांचा वापर करून जोडले जात नाही. एकात एक लाकूड अडकवून हा रथ जोडला जातो. आंब्याच्या पानांनी फुलांनी हा रथ सजवला जातो. रथ सजवण्यासाठी अनेक तरुण मंडळी पुढाकार घेतात. रथ सजवल्यावर अतिशय आकर्षक दिसतो. मंदिराच्या डाव्या बाजूचं रथ सजवून झाल्यावर तो रथ मेषाची झर या ठिकाणी नेऊन ठेवला जातो. त्यानंतर लगेचच श्री केळबाई मंदिराच्या सभा मंडपात 5 वेळा जाम खेळणे म्हणजेच रुंबाट घातले जाते. यावेळी गावकर, गिरोडकर, शिरोडकर, आयकर, मयेकर हे मानकरी रुंबाट घालतात. तदनंतर श्री केळबाई मंदिराच्या सभा मंडपात सांगणे बोलणे करून श्री केळबाई मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला श्री केळबाई देवीचा कलश रथांमध्ये नेऊन ठेवला जातो. त्या ठिकाणी कलशाची व रथाची पूजा केली जाते. त्यानंतर रथामध्ये गुरव, घाडी, शिंगाडे, शिरोडकर, खोत हे मानकरी बसतात. हा रथ 2 माळ्यांचा असतो. त्यात वरच्या माळ्यावर गुरव मानकरी निद्रावस्थेत असतो तर त्याला आधार देण्यासाठी शिरोडकर मानकरी तिथे असतो. त्याचबरोबर खालच्या माळ्यावर खोत, घाडी, शिंगाडी हे मानकरी बसतात. ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. त्यानंतर रथामध्ये ठेवलेला कलश उचलून श्रीदेवी केळबाई चव्हाटा मंदिरामध्ये नेऊन ठेवला जातो आणि भव्य दिव्य रथ मिरवणुकीला सुरुवात केली जाते. या रथ मिरवणुकीत रथ ओढण्यासाठी हजारो भाविक सहभागी होतात. मंदिराजवळच्या मैदानात 5 प्रदक्षिणा घालून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत रथोत्सव साजरा केला जातो. हा रथोत्सव पाहण्यासाठी गोवा राज्यातील तसेच पंचकृषीतील हजारो भाविक उपस्थिती दर्शवतात. रथ ओढून झाल्यावर श्री केळबाई चव्हाटा मंदिराच्या समोर आणून थांबवला जातो. त्यानंतर सर्वप्रथम मानकरी त्यांच्या नवसाच्या ओट्या तळीतून रथावर दिल्या जातात आणि तदनंतर सर्व भाविक भक्तांच्या रथावर ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम केला जातो. शिमगोत्सवाच्या 4थ्या दिवशी सायंकाळी करुल्या केल्या जातात. करुल्या म्हणजे 10 ते 12 वर्षाच्या मुलांना स्त्रीचा वेश परिधान करून श्री केळबाई मंदिरात त्या करुल्यांना मानवलं जातं आणि त्यानंतर ते 4 दिवस गावातील प्रत्येकाच्या घरी खेळ करतात. प्रत्येकाच्या घरात त्यांची ओटी भरली जाते. हा कार्यक्रम शिमगोत्सवाच्या 7व्या दिवसापर्यंत चालतो.
7व्या दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास केळबाई मंदिराच्या मैदानात घोडे मोडणी केली जाते. यावेळी शिंगाडे, गुरव आणि घाडी समाजातील व्यक्ती घोड्याचे रुपडे लावून घोडे मोडणी करण्याची प्रथा केली जाते. ही घोडे मोडणीची प्रथा झाल्यावर करुल्या सती जाण्याची प्रथा केली जाते. करुल्या सती जाणे म्हणजे जी मुलं करुला बनलेले असतात ती पेटत्या आगीतून उडी मारून पुढे जातात. शिमगोत्सवाच्या 8व्या दिवशी संपूर्ण गावात रोंबाट फिरते. रोंबाट फिरून सायंकाळी मंदिराजवळ आल्यावर झोपा ही प्रथा केली जाते. झोपा म्हणजे आंब्याच्या टाळांचा लांब गुंता करून तो झोपा तयार केला जातो. तो झोपा तयार करून त्याचे खेळ खेळले जातात. त्याचबरोबर नवरा नवरीचे रुपडे लावून लग्न मोडण्याची आगळी वेगळी प्रथा केली जाते. रात्री उशिरा दशावतार नाटक सादर केले जाते. याला झोपांचे नाटक असेही म्हणतात. हे सर्व खेळ पाहण्यासारखे असतात. शिमगोत्सवाच्या 9व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी श्रीदेवी केळबाई मंदिरामध्ये न्हावण तयार केली जाते. त्या दिवशी सकाळी केळबाई देवीवर अभिषेक करून इतर पंचायतन देवतांवर न्हावणाचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर न्हावण तीर्थ स्वरूपात संपूर्ण गावात व भाविक भक्तांना दिले जाते. अशा प्रकारे संपूर्ण 9 दिवसाचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण दशरथ गवस. मी माजी सरपंच. आज शिमगोत्सवानिमित्त आज आमच्या या गावात रथोत्सवात सुरुवात झाली आणि लांबून या रथोत्सवानिमित्त भाविक आज या रथोत्सवात उपस्थित होते. तर सर्वांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि आज या आपल्या गावात जो रथोत्सव असतो त्याला भरपूरशी माणसं या रथोत्सवात उपस्थित असतात. सांगायचं म्हणजे हे आपल्या गावातील एक वैशिष्ट्य आणि आपल्या गावातील एक प्रतीक असलेलं एक रथोत्सव आम्हाला खूप काही सांगून गेला. सांगायचं म्हणजे हा दिवस जो असतो तो आमच्या जीवनातील आनंदाचा दिवस. जेणेकरून आपल्या गावालाही रथोत्सवानिमित्त एक चांगला असा दिवस या आपल्या गावाला आम्हाला मिळाला. या दिवसाची आम्ही कित्येक वर्षातून वाट बघतो की रथोत्सव हा दिवस कधी येणार. आणि त्या दिवशी एवढा आम्हाला आनंद होतो की खरोखरच आपल्या गावात रथोत्सव होत असताना जे भाविक नवस केलेले भाविक या रथोत्सव फिरण्यासाठी येतात. हा गाडा उत्सव जी सुरुवात झाली ती 300 वर्ष अगोदर या गाड्या उत्सवाची सुरुवात झाली. सांगायचं म्हणजे देवस्थान मेशे देवस्थान जी मंडळ होती त्या मंडळीचं देवस्थान होतं आणि ते आमच्यावर वेगवेगळे अत्याचार करायचे. या देवस्थानात आपल्या गावातील जे गवस मंडळी आहेत त्यांना त्रास द्यायचे. तर खूपच त्रास त्यांचा सहन केला आणि एके दिवशी आमच्या गावात आपले सर्व गवस मंडळींची मीटिंग झाली आणि त्यात ठरवलं की ह्या लोकांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, काहीतरी आपण दाखवून देऊया. तर त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे एक 100-200 लोकसंख्या असल्यामुळे आणि आमच्या गवस कुटुंबाची लोकसंख्या एकदम कमी असल्यामुळं आम्हाला त्यांच्याबरोबर म्हणजे काहीतरी युद्ध करायचं असेल तर आम्हाला ते शक्य नव्हतं. त्यामुळे आमच्या सर्व गवस कुटुंबाने ठरवलं की आजूबाजूची जी सीमा गाव आहेत, शिरोडकर म्हणा, आईकर म्हणा, गिरोडे म्हणा, मये म्हणा, या सर्वांना घेऊन एक विचार केला की आम्ही काहीतरी त्या लोकांना शिक्षा करूया. आणि त्यावेळी सर्वांनी या गवस कुटुंबियांना हे दिलं की त्या सर्व लोकांनी साथ दिली की तुम्ही जर समक्ष त्यांना काहीतरी शिक्षा करणार तर आम्ही तुम्हाला साथ देतो. आणि त्यामुळे त्या कुटुंबात आमची एक म्हातारी कामाला होती आणि त्यांच्या घरी कामाला होती तर त्या म्हातारीला आम्ही सर्व कुटुंबाने बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की असं त्यांच्यावर आक्रमण करायचं आहे आणि त्यांच्याकडे बंदुकी होत्या. त्या बंदुकीत तुम्ही पाणी घालायचं आणि त्या बंदुकीत पाणी घातल्यामुळे सर्व बंदूक का पेटणार नाही. तर त्या म्हातारीनं त्या दिवशी तारीख ठरलेली त्या तारखे दिवशी पाणी घातलं आणि आमच्या सर्व गवस कुटुंब आणि जर सीमा भागाचे गाव आहेत त्यांनी सर्व जाऊन त्यांच्यावर आक्रमण केलं.
त्यांना मारलं आणि ते सर्व जी त्यांची बॉडी होती ती आता न्यायची कशी, 100-200 लोकांची बॉडी न्यायची कशी, तर त्यावेळी एक खटारी गाडी तयार केली आणि त्या गाडीत घेऊन कुठेतरी त्यांना दफन करायचं ह्या उद्देशाने त्यांना दुसऱ्या जागेवर नेलं. तर ते नेलं आणि ती प्रथा झाली बी पूर्ण, सगळं त्यांचं संस्कार पूर्ण झालं आणि काही वर्षानंतर तो त्रास व्हायला लागला की त्यांचं पुढे त्यांचं काही म्हणजे त्यांना त्रास करायला लागले की आम्हाला काहीतरी आमचे उत्सव गावाला त्रास व्हायला, आमचं काहीतरी उत्सव केला पाहिजे. त्यानिमित्त सर्व आमचे गवत कुटुंबाने ठरवलं की देवाकडे बोलून प्रसाद घेऊन एक काहीतरी आम्ही रथोत्सव करायचा आणि त्या उद्देशाने आज हा रथोत्सव आम्ही करतो. त्याला आम्ही गाडा असं समजतो. आज या शांतादुर्गा केळबाई मंदिरात किती वर्ष जुनं मंदिर असल्यामुळे आम्हाला वाटतं की हे मंदिर कुठेतरी जीर्णोद्धार व्हावा आणि या मंदिरासाठी आर्थिक मदत शासन म्हणा, भाविकाकडून व जे लोक आपल्या या पंचक्रोशीत लोक आहे त्यांनी सर्वांनी आम्हाला या मंदिरासाठी मदत करावी. आमची एकच इच्छा आहे की हे मंदिर चांगलं असं झालं पाहिजे. या दोडामार्ग तालुक्यात एक वज्रे गावचं भूषण असलेलं शिमगोत्सव म्हणा आणि वेगवेगळे कार्यक्रम या मंदिरात होतात. त्यामुळे या मंदिर पण या तसंच एक चांगलं असं झालं पाहिजे अशी आमची गावकर सर्व कमिटीची इच्छा आहे आणि ती आम्ही मंदिराचं काम लवकर आम्ही सुरू करणार. त्यामुळे सर्वांनी आम्हाला हातभार लावला पाहिजे. मी जास्त महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी पण आम्हाला सहकार्य या मंदिरासाठी केलं पाहिजे. ही प्रथा पहिल्यापासून आहे. खरोखरच रथोत्सव नवसाला पावतो म्हणून तरी लोक इतकी येतात का. त्याच्यामुळे लोकांचे वाढते आहे कल आहे. खूपशी माणसं येतात आणि नवस पेटतात, नवस बोलतात, एकामेकाला सांगतात ते जाऊन असं तुम्ही त्याला वज्र्यात तर नवस बोला, काम होतं आहे. त्याप्रमाणे लोक येतात इकडे बोलतात ना, येऊन बाहेरचे लोक येतात, गोवामध्ये येतात, महाराष्ट्र, कर्नाटक अशा राज्यामधून इथे लोक भरपूर येतात आणि नवस बोलतात आणि ते नवस ना कंपल्सरी म्हणजे 2 वर्षात ते पूर्ण पण होतात आणि ते पूर्ण करण्यासाठी परत आणखीन गर्दी वाटते. त्यामुळे दिवसेंदिवस म्हणजे वर्षानुवर्ष ही गर्दी वाढतच चालली आहे आणि त्यासाठी आम्ही वज्रे गावासाठी ना एक चांगली म्हणजे प्रोत्साहन म्हणजे किंवा म्हणजे आमच्या गावाचं काहीतरी बघा म्हणजे गाव हा 4 गावात नाहीतर पूर्ण राज्यात, गोवा राज्यात, कन्नड राज्यात एक नावलौकिक झालेलं आहे आमच्या वज्रे गावाचं. अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या उत्सवासाठी भाविकांची रीघ वाढतच जाते. हजारो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. प्रसाद रूपाने चिरंतर स्वरूपाचा अजरामर आशीर्वाद या देवतेचा घ्यावा आणि कृतार्थ व्हावं असा या देवी केळबाई व शांतादुर्गा देवीचा अगाध महिमा आहे. खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण. श्री देवी शांतादुर्गा देवी केळबाई देवस्थानांच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवतेची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक वज्रे रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतो. पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचक्रोशीतील लाखो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून दोडामार्ग तालुक्यातील वज्रे या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे उत्सव, सण, धार्मिक मंदिरे प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजे. विशेष आभार श्रीदेवी शांतादुर्गा केळबाई देवस्थान, सर्व मानकरी, देवस्थान समिती व समस्त वज्रे ग्रामस्थ.